नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सागर गारवे पुन्हा एकदा आपले स्वागत करतो रेकीच्या 30 दिवस 30 व्हिडिओ या सिरीजमध्ये. आजचा आहे आपला दिवस 5वा आणि आज आपण बोलणार आहोत ॲट्युनमेंट या विषयाबद्दल. बरेच लोक याला ॲट्युटमेंट असं म्हणतात, बरेच लोक याला ॲट्युनमेंट असं म्हणतात, काही लोक याला शक्तिपात म्हणतात, काही लोक याला दीक्षा असं सुद्धा म्हणतात. मोठामोठी गोष्ट हे आहे की जेव्हा तुम्ही रेकी हे शिकायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला कुठल्या तरी गुरुकडून कुठल्या तरी अशा व्यक्तीकडून रेकी शिकायचं असते जो की रेकी मास्टर आहे, जो प्रमाणित आहे. आणि तो जेव्हा तुम्हाला त्या ऊर्जा प्रवाहाशी जोडतो त्याला दीक्षा म्हटलं जाते, त्याला ॲटोनमेंट म्हटलं जाते. तर ही जी प्रक्रिया आहे ही एक पवित्र आणि आध्यात्मिक प्रक्रिया आहे. याद्वारे तुम्ही त्या ऊर्जा चॅनल सोबत जोडलेले जाता आणि विश्वातील रेकी ऊर्जा तुमच्यामधून वाहू लागते. मित्रांनो, मी नेहमी सांगतो की रेकी हा एकमेव कोर्स असा आहे जो माझ्या आयुष्यामध्ये मी बघितला की तो फक्त गुरुच्या अटॅचमेंटनेच पूर्ण होतो आणि तेव्हाच तुम्हाला ती एनर्जी जाणवायला लागते. मला इथे माझा एक्सपिरियन्स सांगायला खूप आवडेल. जेव्हा मी माझ्या गुरुकडून ग्रँड मास्टरची अटॅचमेंट घेतली त्या दिवशी ॲक्च्युली मला असं फील झालं की समथिंग इज गोईंग इनसाइड मी. आणि त्या दिवशी मला जवळजवळ 102 पेक्षा जास्त टेम्परेचर माझं झालं होतं आफ्टर 5-6 आवर्स. ओके. सो ती जे काही गोष्ट असेल ती मला असं एवढं वाटते की ती गोष्ट म्हणजे कदाचित माझ्यामध्ये काही निगेटिव्हिटी असेल, कदाचित काही विरोध करणाऱ्या काही एनर्जीज असतील आणि ते निघण्यासाठी त्या दिवशी हेल्प झालं. आणि त्या दिवशीपासून तर आत्तापर्यंतचं पूर्ण आयुष्य इट इज कम्प्लिटली डिफरंट मित्रांनो. पूर्ण वेगळं आयुष्य आहे. म्हणजे पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला शेअर करेलच, पण खूप मोठा 360 डिग्री जो चेंज आपण म्हणतो तो चेंज मला जाणवतो आहे माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या रिलेशन्समध्ये, पैशामध्ये, करिअरमध्ये, ऑल द ऑल द एरियाज. सो जसं रेडिओला एक फ्रिक्वेन्सी असते तर आणि ते ट्यून केल्यावर बरोबर ते गाणं वाजायला लागते, तसंच ॲट्युनमेंट या दीक्षेने सुद्धा त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीसोबत तुम्हाला ट्यून केलं जाते आणि विश्वासी जी हिलिंग एनर्जी आहे त्या एनर्जी फ्रिक्वेन्सीसोबत तुम्हाला जोडलं जाते. त्याला आपण ॲटोनमेंट असं म्हणतो. आता ॲटोनमेंट घेणे का महत्त्वाचं असते, तर पहिली महत्त्वाची गोष्ट, ॲटोनमेंट घेतल्याने तुमचं ऊर्जा चॅनल ओपन होते. तुम्ही फक्त स्वतःसाठी नाही तर तुम्ही इतरांसाठी सुद्धा रेकी करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे स्पंदन. आपल्या शरीराचे जे काही व्हायब्रेशन्स आहेत ते व्हायब्रेशन रेज होतात. तुमचं मन, शरीर, आत्मा हे हायर व्हायब्रेशनवर काम करायला लागते. ब्लॉकेजेस दूर होतात. बऱ्याचदा ॲटोनमेंट मी देत असताना मी बऱ्याच विद्यार्थ्यांना बघतो की त्यांना रडायला येते किंवा दे फील त्यांना गरम फील होते, त्यांना थंड फील होते. तर याने काय होते की जे काही आपल्या बॉडीमध्ये नकारात्मक ऊर्जा असेल ती ऊर्जा निघण्यासाठी, भय असेल, शंका असेल, ह्या सगळ्या गोष्टी निघण्यासाठी आपल्याला हेल्प होते. मी माझा एक्सपिरियन्स पण तुम्हाला शेअर केलेला आहे. सो 102 टेम्परेचर इट्स अ क्वाईट हाय. एका व्यक्तीसाठी 102 टेम्परेचर खूप हाय आहे. ओके. सो निगेटिव्हिटी काहीतरी असेल कदाचित ते निघण्यासाठी मला हेल्प झालं. आध्यात्मिक जागरूकता वाढते. तुमचं जे ज्ञान आहे ते आध्यात्मिकतेप्रती अधिक जास्त वाढायला हेल्प होते. तुम्हाला स्वतःशी आणि विश्वासी कनेक्शन बनवायला सोपं जाते. स्वतःची उपचार क्षमता तुम्ही वाढवू शकता. स्वतःची उपचार क्षमता तुमची जागृत होते. बाहेरून नाही तर आतून हिलिंग तुम्ही कसं कराल. नेहमी माझ्याकडे बरेचसे लोक येतात की मला हिलिंग द्या. मी त्यांना सांगतो तुम्ही रेकी शिका. कारण जेव्हा तुम्ही रेकी शिकणार तेव्हा तुम्ही स्वतःला स्वतः हिलिंग करू शकणार आणि ती खूप जास्त पॉवरफुल आहे मित्रांनो. अटोनमेंट दरम्यान काय होतं नेमकं हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे, ते गुपित आहे. थोडंसं मी तुम्हाला शेअर करेल कारण की तसं ते अलाउड नाही आहे रेकीमध्ये. पण मी थोडंसं काही गोष्टी सांगेल की जो तुमचा मास्टर आहे, जो तुमचा गुरु आहे, ज्याला आपण रेकी मास्टर, ग्रँड मास्टर असं म्हणतो, तो स्वतःच्या हातावर काही सिम्बॉल्स काढतो. तो त्या हाताच्या माध्यमातून तुम्हाला ती ऊर्जा देतो. तो तुमच्यावर काही सिम्बॉल काढतो आणि विशिष्ट एक पद्धती वापरून तो शिष्याची ऊर्जा जी आहे ते जागृत करत असतो. ही प्रोसेस साधी आहे, सुरक्षित आहे आणि शांतता अनुभव करून देणारी ही प्रोसेस आहे. अनेकांना यावेळी उष्णता, थंडावा, प्रकाश किंवा रंग किंवा शांतता जाणवते. काही लोकांना काही वेगळ्या प्रकारचे सिम्बॉल्स दिसतात, काही लोकांना काही आकृत्या दिसतात. सो दॅट इज अ अमेझिंग प्रोसेस. खूप छान ती प्रोसेस असते. पुण्याला आमच्या ऑफिसमध्ये आम्ही बऱ्याचदा अटॅचमेंट करतो. तुम्ही जर का आमच्याकडे रेकी शिकले असाल, रेकी लेवल 1, 2, 3, ग्रँड मास्टर, मास्टर जर का तुम्ही आमच्याकडे केलं असेल तर आम्ही ऑफलाईनमध्ये सुद्धा अटॅचमेंट देतो. आणि अटॅचमेंटचा अतिशय सुंदर अनुभव तुम्हाला जर का घ्यायचा असेल तर तुम्ही ऑफलाईनमध्ये हा अनुभव घ्या. तुम्हाला खूप
त्या ऊर्जेची जाणीव होईल, तुम्हाला ते ऊर्जा अनुभवता येईल, तुम्हाला ॲक्च्युली रेकीला खूप चांगल्या प्रकारे समजता येईल. तर मित्रांनो, याला आपण अटोनमेंट म्हणतो. उद्या आपण 7 चक्र काय आहेत याच्यावर चर्चा करणार आहोत आणि 7 चक्रांशी रेकीचं नातं कसं आहे ते आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी मला तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट करायची आहे. तुम्ही जर व्हिडिओज रेग्युलरली बघत असाल तर काहीतरी त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, सो दॅट अदर पीपल कॅन ऑल्सो सी दॅट व्हिडिओ. नंबर 2, तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक जे काही असतील त्यांच्याशी, जास्तीत जास्त लोकांशी हे व्हिडिओ शेअर करा. कारण मी तुम्हाला वारंवार सांगतोय की अजूनही रेकीची तेवढी अवेअरनेस नाही आहे. लोकांना रेकीबद्दल माहिती नाही आहे, लोकांना या ऊर्जेबद्दल माहिती नाही आहे. आणि या ऊर्जेमध्ये आल्यानंतर, या प्रवाहात आल्यानंतर बऱ्याच लोकांचं जीवन जे आहे ते कम्प्लिटली बदललेलं आहे. एक उदाहरण तुमच्या समोर आहे आणि म्हणूनच मी हे 30 दिवस मेहनत घेऊन 30 दिवस तुमच्याकडे व्हिडिओ बनवत आहे. सो कृपया तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं डोनेशन करू शकता. तुम्ही व्हिडिओ नाही बनवू शकत, ॲटलिस्ट तुम्ही शेअर तर करू शकता, राईट? सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.